मकरंद पाटील साहेब. सन्माननीय सभापती महोदया, देते खोडके आणि मग परवा मनीषा ताईंना बोलायचं असेल. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली ही खरं तर या महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच विषयाला कलंक देणारी ही घटना घडली. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं, अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला. मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पहिला गुन्हा दाखल झाला. पहिला गुन्हा ज्या व्यक्ती म्हणजे जी विक्टीम होती ती विक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला महाबळेश्वर आणि वाई पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या सोबत मी आहे, हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून सभापती महोदया त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा म्हणजे 5:30 पहाटे आम्ही त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला वाईला जाऊन जबाब दिला आणि पुन्हा 6:15 नवीन गुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये दाखल केला गेला. अशा पद्धतीनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं. अक्षरशः आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे. त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली. त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो. माननीय मंत्री महोदय, मला एक विचारायचं, याची सीसीटीव्ही फुटेज असेल त्यांच्याकडे तर ते प्रिझर्व करण्यासाठी पण मी निर्देश देते आता, कारण कॅमेरे कारण कदाचित ते डिलीट सुद्धा केलं जाण्याची शक्यता आहे. पण मीडियाकडे आहेत, मीडियाकडचे नाही, आज मीडिया नव्हता मीडिया बोलतात त्याला एक ऍडिशन करतो. त्याच दिवशी मतदान प्रक्रिया झाल्या 2 आमच्या सन्माननीय सदस्यांनी पत्र दिलेलं आहे. जिल्हा परिषदची इमारत आहे ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की तुमच्या परिसरातलं सीसीटीव्हीचं फुटेज सगळं आम्हाला त्या दिवशीचं द्या आणि दुसरं ज्या सभागृहामध्ये मतदान होतं त्याचे कस्टोडियन त्या कालावधीपुरते जिल्हाधिकारी होते. एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले की निवडणूक प्रक्रियेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे द्या. दोन्ही अर्ज आमच्यावर रेकॉर्ड आहेत त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता. त्यामुळे आम्ही त्याला मागणी केलेली आहे. तोंडी ते आम्हाला म्हटले तास देतो, पण आबा म्हणताय, मान्य आबा म्हणतायत तसं ते काय डिलीट करतील, काय एडिट करतील, काय करतील सांगता येत नाही. आपण निर्देश द्यावेत दोघा नाही की ते राखून ठेवा म्हणून. ठीक आहे. सातारा जिल्हाधिकारी आणखीन कोणाकडे दिले तुम्ही? दुसरं जिल्हा परिषद सीओ कडे. तर जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे सीओ यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे कारण सीसीटीव्हीचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं. खोडके. आता हेमंत पाटील